नमस्कार मित्रांनो. आज आपण ट्रेड केलाय. ऍक्च्युली आज ट्रेंडिंग मार्केट नव्हतं, पण आपण ट्रेड केला एक्सपायरी. मग मार्केट चा मुवमेंट जे पाहिजे मार्केटमध्ये ते आपल्याला दिसत नाही. छोट्या छोट्या कॅन्डल बनत चाललाय. ऍक्च्युली ट्रेंडच्या अपोजिटच आहे. जरी ह्या ट्रेड लाईनला जरी क्रॉस केला असेल या ट्रेड लाईनला जरी क्रॉस केला असेल तरी जी मार्केटमध्ये मूव किंवा क्लोजिंग पाहिजे कॅन्डलची ती तशी भेटत नाहीये. त्याच्यामुळे असं जास्त टार्गेटची अपेक्षा आज मार्केटमध्ये नव्हतीच, पण मी आज इथे एंट्री घेतली ह्या लेवलला. ह्या कॅन्डलला मी एंट्री घेतली. हे कॅन्डल क्लोज झाली, ह्या कॅन्डलचा हाय तोडला, त्यावेळेस मी एंट्री घेतली. माझं टार्गेट इथंपर्यंत होतं, ह्या लेवल पर्यंत होतं आणि ते मी अचीव केलं. 40 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. 40 पॉईंट आपल्याला टार्गेट होतं. 1:1चं टार्गेट आपलं होतं. आपण मी तुम्हाला ऑर्डर दाखवतो. बघा, आपण ट्रेड मध्ये एंट्री केली ती 12:05 एक्झिट केले 12:23. 52 रुपये 40 पैशाला घेतला होता. 69 रुपये 80 पैशाला विकला. आपला टोटल प्रॉफिट झालाय आजचा 261 रुपये. जो आपण ऑप्शन घेतला होता 700 रुपयाला, 700 रुपयाला आपल्याला 261 रुपये भेटले. म्हणजे ते आपण 700 हे आपण जवळपास 30-35% रिटर्न इथं मिळवलेला आहे. आणि ते इंट्राडे मध्ये आपल्याला अर्ध्या तासात 30-35% रिटर्न भेटतात म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला ट्रेड मागचं हे बघतो आणि मी मोठं टार्गेट का नाही ठेवलं तुम्हाला सांगतो. कारण मार्केटमध्ये हा रेजिस्टन्स होता, काल हा सपोर्ट होता. सपोर्ट ब्रेक करून वरती होल्ड केला, इथं टाइम घालवला, मार्केटने तो ब्रेक केला. म्हणजे हा वरती जाण्यासाठी हा आपल्याला मोठा रेजिस्टन्स होता, तो त्यांनी क्रॉस केला नाही. म्हणून मी इथं जास्त टार्गेट ठेवलं नाही. इथंच एक्झिट झालं एक्झॅक्टली. आणि मार्केट बघा आता साइड मध्ये चाललंय. जोपर्यंत मार्केट आता पुढची मूव तुम्हाला सांगतो मी, जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या खाली क्लोज करत नाही तोपर्यंत मार्केटला खाली मुवमेंट नाही भेटणार आणि वरच्या साईडला जायचे चान्सेस जास्त वाटतात आहे. पण डिपेंड आहे ते. आता मार्केट उद्या कुठं ओपन होईल, ज्या दिवशी एक तर ह्या साईडला टाइम घालून किंवा ह्या साईडला टाइम घालून ब्रेकआउट झालं त्या दिवशी आपल्याला ट्रेडचे मोठे भेटल. मार्केटला सगळ्यात मोठा तर रेजिस्टन्स हा आहे या लेवलचा. जोपर्यंत मार्केट इथं अजून टाइम सस्टेन करून ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मुवमेंट चांगली येणार नाही. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. असंच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये ते देऊ शकता. थँक्यू.